आपल्याला 9 श्लोक झाले आणि त्या 9 श्लोकातून काय बोध मिळतो तर वास्तविक रूपाने सर्वत्र भगवंतांची स्तुती भक्ती वगैरे अशी केलेली आहे. परंतु वास्तविक रूपाने हे व्यवहारण्याने जरी असेल तरी ती रुची होण्यास कारण काय आहे तर स्वतःच्या स्वरूपाविषयी देखील द्रव्यगुण पर्याय जाणून अशा रीतीने ते म्हणजे जे बाहेरचे अलंकार रत्न भूषण वगैरे जे वाटतात तर ते आपल्याला उपयोगी नाहीत, ते जड आहेत आणि हेच गुणरत्न भूषण आपल्याला उपयोगी आहे आणि तेच आपल्याजवळ स्वतंत्रपणे राहतात, त्याचाच आपल्याला उपयोग आहे. ह्याला सोडून अन्य आपल्याला उपयोगी नाही हे समजतं याच्यातून. आता 10 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. नृत्यस्वर्गन्ति दन्ताम्बुरुभवना नटन्नाकनायिकायः सद्यस्त्रैलोक्ययात्रोत्सवकरनिनदातोद्यमाद्यनिलिम्पः हस्ताम्बोजातलीला विनीतसुमनोदामरम्यामरश्री काम्य कल्याणपूजा विधिषु विजयते देवदेवागमस्ते. काय तर याच्यामध्ये देव वाचायचे का म्हणायचे? अशुद्धी होती, अशुद्धी होती ते लई थोडं स्वरानंतर थांबायचं. काय 7 स्वरानंतर थांबा म्हणून हां सांगतात. शेवटचे स्वर आहेत ना ते ठरलेले आहेत. नृत्यस्वरन्ति दन्ताम्बुरुभवना नटन्नाकनायिकायः सद्यस्त्रैलोक्ययात्रोत्सवकरनिनदातोद्यमाद्यनिलिम्पः हस्ताम्बोजातलीला विनीतसुमनोदामरम्यामरस्त्री काम्य कल्याणपूजा विधिषु विजयते देवदेवागमस्ते. देव म्हणून सांगितलं संबोधन. हे देवा ते पूजा कल्याण विधिषु म्हणजे तुमच्या गर्भ जन्म तप केवल आणि मोक्ष ह्या महोत्सवाच्या प्रसंगी म्हणजेच कल्याण जे आपण म्हणतो पंचकल्याणी तर त्या पूजेच्या वेळी ते पूजा कल्याण विधिषु म्हणजेच पंचकल्याणिकाच्या वेळेला नृत्य स्वर्दंती दंत अंबुरुह वन नटन नाकनारी निकायः म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे की ऐरावत हत्ती आहे आणि त्याच्या दातावरील सरोवरात फुललेल्या कमळाच्या समूहामध्ये नृत्य करीत असलेला देवीचा समूह. काय सांगितलं? कुठं? ऐरावत हत्ती आणि त्याच्या दातावर सरोवर आणि त्या सरोवरात फुललेले कमळ आणि त्या कमळाच्या समूहामध्ये नृत्य करत असलेला देवींचा समूह. जरा इमॅजिनरी वाटतं कसं असं काल्पनिक वाटतंय. काल्पनिक नाही असतंय ते. ऐरावत हत्ती केवढा मोठा आहे नाही, एवढा मोठा हत्ती त्याचं दात पण किती मोठा. ते हत्ती पण विक्रियाच आहे ना? विक्रियाच आहे सगळं, म्हणजे देवच आहे की तो? देवच. देव विक्रिया करून कशा प्रकारचा ऐरावत हत्ती आलेला असतो. असं ते दात काय असेल, त्याच्यावर सरोवर, त्याच्यावर कमळ, त्या कमळात अजून ते देवींचे मेहेल आणि ते नाचणार काय जरा. मग ते दात काय त्याच्या आत नाही ना, तो बाहेर पण असतो हत्तीच्या बाहेरच की. मग ते त्यामुळं खूप मोठा दात आहे तो आणि त्या दातावर सरोवर आहे आणि त्या सरोवरात कमळ आहे. मग हे सगळं विक्रियाच आहे. त्यामुळं ते तिच्यावर नृत्य करीत असलेल्या देवींचा समूह, एकटी देवी नाही. एकटीने. हां. आणि परत तिच्या गळ्यातले माळा हे सांगितलं असतं काय.
मग असे सद्य त्रैलोक्य यात्रोत्सव कर निनत आतोद्यम आद्य निलिंप म्हणजे सद्य म्हणजे ताबडतोब. त्रैलोक्य यात्रोत्सव म्हणजे पूजेला जाण्याविषयी सर्व त्रैलोक्याला एवढा उत्साह आलेला आहे की तो उत्सव कर. निनद म्हणजे तो आवाज, वाद्यांचा जो आवाज आहे, तर तो आतोद्यम आद्य निलिंप म्हणजे वाद्यांचा ध्वनी ऐकून देव तर जेथे गुंग होतात म्हणजे आनंदाने वेडे होऊन जातात. हे सांगितलं. निलिंप म्हणजे जणू काय त्याच्यात इतके गर्क झालेले असतात की त्यांना दुसरं काही सुचत नाही. अशा प्रकारचे ते उत्सव चाललेला असतो तो कल्याणिकाचा. हस्त अंभोजात लीला विनिहित सुमनोदाम रम्य अमरस्त्री काम्य. आता हस्त म्हणजे हातरूपी, जे अंभोजात म्हणजे कमळ, हातरूपी कमळात धारण केलेल्या म्हणजे ज्यात म्हणजे उत्पन्न झालेले जे पुष्पमाळा आहे, त्या पुष्पमाळांनी म्हणजे दाम म्हणजे माळा, सुमन म्हणजे पुष्प, सुमनांच्या माळा आणि त्या पुष्पमाळांनी रमणीय दिसणारे असे ज्या देवस्त्रिया, तो फक्त उपमा घेतली, हातरूपी कमळ आणि त्या कमळात धारण केलेले पुष्पमाळा आणि ते इतके रमणीय दिसतात त्या देवस्त्रिया की त्या पूजेला केव्हा जाऊ म्हणून उत्सुक होत असतात. म्हणजे कल्याणिक उत्सव करायला आपण केव्हा जायचं, कशा रीतीने व्हायचं वगैरे अशा रीतीने त्या उत्सुक झालेल्या त्या देवांगना. अशा देवागमः विजयते, देवांच्या आगमनाचा जय जयकार असतो तेथे. म्हणजे याच्यात फक्त ह्या श्लोकामध्ये पंचकल्याण करताना कशा रीतीने हे उत्सव करतात हे सांगितलं. त्या देवी पण देवगतीच्या देवी आहेत का? म्हणजे कल्पवासी देवी आहेत का? कल्पवासी देवी असतात. देव म्हणजे त्या ठिकाणी तशा प्रकारच्या देवांगना सुद्धा एवढं आपलं बहुमान प्रगट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करतात ते. मग आता गर्भकल्याणिकाच्या वेळेस पण आणि जन्मकल्याणिकाच्या वेळेस हे येतच ना, शची येते आणि इकडं जन्मकल्याणिकाच्या वेळेस तो ऐरावत हत्ती आलेला असतो. मग त्यावेळेस देखील एवढं भगवान जन्माला आले अशा प्रकारचं म्हणून एवढं त्यांना आनंद होतो की तशा प्रकारचं नृत्य वगैरे हे सगळं काही गीत, यशकीर्ती वगैरे जे काय आहे ते सगळं चाललेलं असतं. म्हणजे गुणांचं गुणगान करून तशा प्रकाराने ते सांगतात. मग हे सगळं समजून आपल्या जीवनात उपयोग काय आहे. पंचकल्याणिकमध्ये आपण पाहतो की गर्भ म्हणजे गाभा, म्हणजे गाभा स्वरूप आपला आत्मा आहे. त्या कारणाने बाहेरच्या गर्भात राहण्याचा प्रसंग येणार नाही असं ते गर्भकल्याणिक दाखवलं. जन्म म्हणजे काय तर अजन्मा स्वरूप, म्हणजे आत्म्याचं प्रत्येकाचं अजन्मा स्वरूप आहे आणि ते दाखवण्यासाठी जणू काही काय आहे, जन्मकल्याणिक हा महोत्सव आहे. आणि अशा रीतीने म्हणजे तो महोत्सव दाखवताना त्या देवांना एवढं हे की ह्या जन्मात आम्ही दीक्षा घेऊ शकत नाही, ह्या जन्मात आम्ही मोक्षाला जाऊ शकत नाही, तर त्यांना इतकं तळमळ असते की आपण हे सगळं करायला पाहिजे पटकन. म्हणून वास्तविक रूपाने त्यांनी आपलं जेवढं शक्य आहे तेवढं तो उत्सवात ते भाग घेतात आणि तशा प्रकाराने ते दाखवतात की म्हणजे दाखवणं म्हणजे काय तर गुणच दाखवतात त्याच्यातून, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने. आणि दीक्षा कल्याणिकमध्ये सुद्धा मग ते असे निघालेलेत की पुन्हा साधना करण्याचा प्रसंग येणार नाही, निस्संग झालेले आहेत पूर्ण रूपाने. मग ते कसे काही निस्संग झालेले आहेत भगवान, कारण आपण पाहतो की ज्या वेळेस ते निसंग होतात म्हणजेच दीक्षा घेतात, तर त्यावेळेला आदिनाथ भगवंताकडे म्हणजे मुनी असताना
दोघे येतात, नमी आणि विनमी, जे विद्याधर असतात. मग ते म्हणतात की तुम्ही सगळ्यांना सगळं काही दिलं, आम्हाला काही दिलं नाही. असं तर त्यांना ती चर्या माहीत नाही, तिथंच अडून बसलेत. आणि त्यांच्या ध्यानात आता हे विघ्न आणतायत हे पाहिल्यावर यक्षाने येऊन सांगितलं, त्यांच्याजवळ असं बोलायचं नसतं, त्यांनी सगळं सोडलेलं असतं आणि निसंग झालेले असतात. आता तुम्ही त्यांना चंचल करू नका. तर ते म्हणतात, आमचं आणि त्यांचं चाललंय, तुम्ही कशाला मध्ये बोलताय आमच्या. यक्षालाच त्यांनी हे केलं. मग यक्षाला वाटलं की आता हे काही ऐकणार नाही. म्हटल्यावर हां चला चला, तुमचा वाटा आम्ही देतो, ह्यांनी आधीच सांगितले आम्हाला, ह्या दोघांना असं असं घेऊन टाका. आणि मग शेवटी ते यक्ष घेऊन जातात त्या दोघांना. आणि खरोखरच ते विद्याधर श्रेणीतले काही असतील 2 विभाग, ते दोघांना 2 ठिकाणचे राजे करतात आणि येतात यक्ष निघून. म्हणजे याच्यातून काही समजून घ्यायचं की एकदा त्यांनी निसंग होऊन गेल्यानंतर पुन्हा त्यांचं किंचित मात्रही तिथं उपयोग नाही. अशा प्रकारचा उपयोग पण नाही. केवळ ज्ञान होईपर्यंत ते निसंगतेची साधना करतात आणि केवळ ज्ञान झाल्यावर तर काही प्रश्नच नाही. म्हणून केवळ ज्ञान महोत्सव देखील काय आहे की ज्ञानाची पूर्णता. म्हणून तो महोत्सव म्हणजे ज्ञान अर्धवट जोपर्यंत आहे तोपर्यंत आकुलता आहे, याचं काय असेल त्याचं काय असेल, याच्यानंतर काय म्हणायचं, काय सांगायचं वगैरे, अशा रीतीने जे आपल्याला किंवा कुठल्याही वस्तूचा निर्णय करायचा, कुठलं जाणायचं, अशा प्रकाराने आपण सतत त्यामध्ये संभ्रमित असतो. कारण क्रम आहे आणि पूर्णता नाही. ह्या अपेक्षेने सतत आकुलता आहे. परंतु क्षायिक ज्ञान झालं, केवळ ज्ञान झालं की त्यात आकुलता नाही, पूर्ण निराकुल रूपाने साधना चाललेली, म्हणजे स्वभावातच राहतात. आणि नंतर मोक्ष कल्याणी म्हणजे निर्वाण कल्याणी ज्याला म्हणतो. तर निर्वाणामध्ये सुद्धा निशेष रूपाने वासना ज्यांची निघून गेली, आता पूर्ण रूपाने ते सिद्ध अवस्थेमध्ये अनंतानंत काळपर्यंत पूर्ण काय करणार, अनंत सुख भोगणार. अशा प्रकारचं हे महोत्सव त्यांनी दाखवला की आम्ही बसलो आहोत संसारात. मग त्यासाठी त्यांनी महोत्सव हे फक्त ह्याच्यासाठी नाही की काहीतरी त्यात आपलं मोठेपण दाखवायचे वगैरे, ह्यासाठी नाही, बाहेर कोणाला प्रभावना करायची त्यासाठी नाही, पण त्यांना गुणांचा इतका बहुमान आलेला असतो की ते देवदेवी अशा प्रकारचं नृत्य करतात. हे व्यवहारण्याने सांगितलं. निश्चयने जे आपल्याच स्वरूपामध्ये नृत्य करतात, म्हणजे काय करतात, सतत अतींद्रिय आनंदामध्ये उत्साहित होतात. आणि काय सांगितलं, दुसरी गोष्ट वाद्य, आतोद्य म्हणून सांगितलं. ते वाद्य म्हणजे आमच्या स्वरूपामध्ये सुद्धा असा ध्वनी ऐकू येतो की, म्हणजे ध्वनी ऐकू येतो म्हणजे कानाने नाही, तर सतत असा लय लागतो की निजध्रुवाशिवाय दुसरा कुठलाही विषय करणं योग्य नाही, स्वरूपामध्ये राहणं एवढंच आपलं काम आहे. असं जाणलं की प्रत्येक समय निराकुल जगू लागतो. म्हणून हे नृत्य म्हणजे काय, वाद्य म्हणजे काय, किंवा अजून कसल्याही प्रकाराने हत्ती म्हणजे काय, हत्ती कशाचं प्रतीक आहे, ते ऐरावत हत्तीचंच का रूप घेतात. जे देव येतात ते ऐरावत हत्ती स्वतःचं रूप घेऊन येतात त्या ठिकाणी. त्याचं कारण काय असणार आहे. दुसरं काही नाही का, हत्तीपेक्षा श्रेष्ठ काही नसतं का. तो चक्रवर्ती पण हत्तीवरच बसतो म्हणून त्याने बसले. ते हत्ती म्हणजे फक्त एकच नाही, त्याची किती दात, किती सरोवर, 32 दात हां, असतात. आणि ते सगळं तेवढं सगळं दाखवलं त्यांनी. म्हणजे तेवढ्या सगळ्याचा उत्सव असा दाखवला की पाहणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की ह्यांना किती बहुमान दाटून आलेलं आहे, की भगवंताविषयी एवढं हे करतात. जसं बाहेर आता आपण वाजंत्री वगैरे त्या लोकांना बोलवल्यानंतर त्यात काही त्यांना रस नसतो, आपल्या कार्यक्रमात रस नसतो. फक्त काय आहे, ते फक्त सांगितलंय तेवढे वाद्य वाजवतात आणि जातात निघून. किंवा जे काही संगीत म्हणायला लावलेलं असतं, भजन वगैरे, ते म्हणतात आणि जातात.
तसं यांचं नाही आहे. यांचं अंतरंगातूनच एवढं आहे की त्यांना त्याचा बहुमान आलेला आहे वितरागतेचा. पैसे देऊन आणलेले असतात ते. हां, हे पैसे देऊन आणलेले असतात आणि हे सहज आलेले, म्हणजे इतके सहज की मनुष्याच्या आधीच त्यांचं सुरू झालेलं असतं उत्सवात भाग घ्यायचं. कारण अवधी ज्ञानाने त्यांना ते सगळं कळतं. प्रत्येकाच्या स्वर्गामध्ये जे काही त्यांचे सूचक आहेत ते सूचक त्यांना मिळाले की लागलीच ते आपल्या सिंहासनावरून उठतात, परोक्षपणे नमस्कार करतात 5-7 पावले पुढे जाऊन आणि परत प्रत्यक्षात ज्यांची योग्यता आहे ते येतात आणि 9 ग्रवेकपासून पुढचे मात्र एवढंच परोक्ष नमस्कार करून तिथंच थांबतात. ते काही प्रत्यक्षात इथं उत्सवात भाग घ्यायला येत नाही. म्हणून ह्याच्यातून समजून घ्यायचं की गमनागमनमध्ये सुद्धा ज्यांना वैराग्य झालेलं आहे तर ते किंचित मात्रही त्याच्यामध्ये भाग घेत नाही. आता सर्वार सिद्धीचे काय करतात असं म्हणणार, एवढं 33 सागरपर्यंत किती वेळ आहे त्यांना. कुठल्या तरी जसं लौकांतिक देव जसं तेवढ्या कल्याणिकाला येतात, दीक्षा कल्याणिकाच्या वेळेस फक्त प्रशंसा करायला येतात आणि बाकी तर त्यांच्या दीक्षेला पण हजर नसतात, कशालाच नसतात. ते लागलीच स्तुती करून निघून पण जातात, म्हणजे त्यांना प्रोत्साहन करून निघून जातात. पण तेवढं सुद्धा सर्वार सिद्धीचे देव येत नाहीत, अहमिंद्र येत नाही. मग काय करतात ते 33 सागरपर्यंत? तत्वचर्चा एवढी करतात त्यांना 33 सागर पण पुरत नाही. एकदा घेतलेले विषय पुन्हा डबल घेत नाही तरी पुरत नाही. हां, म्हणजे एवढं जिन्वानी अपार आहे आणि आपण मात्र सकाळचं परत संध्याकाळी वाचतो, संध्याकाळचं परत सकाळी वाचतो. तेच की, म्हणजे तेच डबल वाचून सुद्धा आपल्याला ते बुद्धी पण तेवढी चालत नाही आणि तेवढं आयुष्य पण नाही. मग किती आपण वेळ द्यायला पाहिजे, आपण तेवढा वेळ देत नाही. म्हणूनच आपला क्षयक्षम कमी पडतोय. म्हणून क्षयक्षम वाढण्यासाठी नव्हे तर परिपूर्ण ज्ञान जाणण्यासाठी शक्ती पण कमी पडते जास्त वेळ हे केले तर. लय शक्ती आहे तुमच्याकडं. शक्ती वापरत नाही आपण, सगळी त्या स्वयंपाकात आणि संसारात वापरतो, त्यामुळे इकडे कमी पडते. मनाची तयारी असली तर ती शक्ती सगळीकडे कार्य करते. म्हणून आपली आत्मशक्ती अनंत आहे असं जाणून ह्यामध्ये राहिलं तर आपल्याला किंचित मात्रही परद्रव्यामध्ये विचार जाणार नाही, उपयोग जाणार नाही आणि सतत आपण ह्याच्यापासून भिन्न स्वतःला जाणण्यामध्येच प्रत्येक समय देणार. आता तो विक्रियाच करतोय ना जर देव, मग ते खाली नाचवायचं देवींना वगैरे, तर हत्तीच्या दातावर ते सरोवर कमळात, मग ते आता अतिशयता दाखवायची आहे ना. म्हणजे जे अन्य लोक करत नाही तशा प्रकारचं एवढं सगळं. कारण खाली जर केलं तर तुम्ही पण सगळे करताय मनुष्य, आणि हे अशा प्रकारचं एवढं मी हे करतो की हां, म्हणजे अपूर्व वाटलं पाहिजे सगळ्यांना. तो एकच देव आहे का सगळ्या रूपात? मग त्या सरोवराच्या कमळाच्या रूपात परत ती देवी येतात नवीन वेगळी असते. देवी तर वेगवेगळ्या आहेत की, आणि एक देवी सुद्धा अनेक रूप धारण करते. काय असेल त्यांची योग्यता पण. हत्तीच का मुद्दा सांगितलंय? हत्तीत का सांगितलं? हत्ती कशाचं प्रतीक आहे ते लक्षात घ्यायचं. हत्ती म्हणजे काय म्हणतो की हत्तीला बांधण्यासाठी काय म्हणतो त्याला, एक शब्द आहे आदाली, काय म्हणतो त्याला, आदोल, त्याला ते हे केलं, म्हणजे अशा प्रकारचं बांधण्याचं एक स्थान वेगळंच आहे आणि त्या स्थानात त्याला केंद्रित केलं तर तिथून तो काही करत नाही, म्हणजे शांत राहतो. तसं आपलं मन देखील इतकं त्याला हे केलं की किंचित मात्रही तिथून आपलं मन हलणार नाही आणि बाहेर उपयोग जाणार नाही. हे त्याचं प्रतीक आहे, उपयोग स्थिर राहण्यासाठी. आता राजे लोक पण वगैरे ह्याच्यावर बसत नाहीत, घोड्यावर बसत नाहीत, हत्तीचं रथातून आले म्हटलं जातं. हत्ती एक उत्कृष्ट साधन वाहन म्हणून. परंतु
रथाला तर घोडे जुंपले जातात, हत्ती जुंपले त्या जातात. हत्तीवर तो अंबारीत बसतो ना चक्रवर्ती. हम्म. हत्ती त्यांचं मेन असेल. हत्ती मुख्य साधन आहे त्यांचं, ते वाहन असल्यासारखं. म्हणजे एक वैभव, एक प्रभुत्व त्यातून दिसत असेल म्हणून. आणि हत्तीमध्ये शक्ती पण तेवढी, कसं दाखवण्यासाठी अनंत शक्ती आपल्या आत्म्यात आहे, हे त्याचं प्रतीक आहे. आणि त्या प्रत्येक म्हणजे जीवामध्ये जाणण्याचं, जरी पशु असले तरी जाणण्याचं कार्य कसं असतं हे दाखवलं की टोडरमलजींना जेव्हा हत्तीच्या पायाखाली द्यायचं ही शिक्षा दिलेली होती, तेव्हा तो हत्ती किती म्हणजे माहुताने त्याला अगदी इतकं तो रक्ताळलेला होता तरी सुद्धा तो पाय द्यायला तयार नव्हता. आणि शेवटी टोडरमलजींनीच त्याला सांगितलं की अरे तू एवढं का म्हणजे सहन करतो, इतकं तुला त्रास व्हायला लागलाय, तू पटकन देऊन टाक एक पाय माझ्या छातीवर, तर तुझं तू काम पटकन करून टाक, असं जेव्हा म्हटलं तेव्हाच मग त्या हत्तीने पाय दिला मग त्यांच्या छातीवर. म्हणजे ह्याच्यातून पण त्या जीवांना, म्हणजे जे मनुष्याला वाटत नाही ते त्यांना इतकं वाटतं की असं आपण हिंसात्मक कार्य करू नये, अशा प्रकारची देखील त्यांच्यामध्ये बुद्धी असते. प्राण्यांमध्ये दयाभाव असतो. प्राण्यामध्ये दयाभाव किती असतो, तर आता सगळ्यांना माहीत झालं असेल की एक मुलगा त्या 8व्या मजल्यावरून असं तो बाल्कनीच्या इथं लोंबकळत उभा राहिलेला. मग तो त्याला कोणच नाही तिथून पाहिला, इकडून तिकडून सोडवायचं म्हटलं तर. पण नेमकं एक वानर येतं आणि त्या वानराने पाहिल्यावर पटकन तो काय करतो, म्हणजे आपले जे पुढचे 2 त्याचे पाय असतात ते 2 हातासारखं त्याच्या छातीला पकडून असा उचलून लगेच नेऊन तो ठेवतो एका गच्चीवर. म्हणजे याच्यावरनं लक्षात घ्यायचं की त्याच्यात किती दयाभाव आहे आणि परत बुद्धीची कुशलता पण आहे. त्या मुलाला भीती वाटली असती वानराचा आवाज ऐकला तर, पण आणि हात सोडला असतं कदाचित, पण आवाज न करता की फक्त अलगद त्याला उचलून नेऊन ठेवलं त्याने. म्हणजे ह्याच्यातून पण आपल्याला लक्षात येते त्यांनी बुद्धीचा पण उपयोग केला आणि झालेली घटना आहे. म्हणजे खरी घटना ही. म्हणजे त्याला ॲक्च्युली त्याला पण उभारायला जागा नाही, त्याच्या जीवाला पण धोका होता त्या माकडाच्या. कारण ते दुसऱ्या खिडकीवरनं उडी मारून त्या गच्चीत असलेला बाहेर लोळून काढत असणारा तो मुलगा, त्याला पकडून त्यांनी त्याच्या विवेक बुद्धीने खालच्या टेरेसवर त्यांनी जंप केलं. दुसरीकडे कुठं घेऊन जायसारखं त्याला उभारायला जागाच नव्हती तिथं. आणि 2 पायावर म्हणजे 2 हात तर त्याला पकडलेले आणि 2 पायावर उभं राहायचे. म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये असं कठीण प्रसंग असताना देखील ते कसं उपयोग करून घेतात. हे पण आपण पुराणात पण वाचलेलं आहे ना, पार्श्वनाथांचा जीव हत्ती झालेला असतो तेव्हा मग गाळामध्ये तो अडकतो चिखलाच्या आणि मग त्याला एक वानर पाहतो. त्याला वाटतं एवढं धिप्पाड शरीर मला तर काही उचलणार नाही, त्यांना बाहेर काढायचं. पण त्याला बाहेर काढण्याची खूप इतकी इच्छा होती की त्यांनी सगळी सेना त्याची बोलवली. खूप माकड लगेचच मिनिटात गोळा झाले आणि त्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला, पण तरी पण काही त्यांना बाहेर काढता आलं नाही. पण वाचवण्याचे भाव होते सगळ्यांचे. पण इकडं वैर पण असते आणि रागभाव, कसं सगळं दोन्हीचं काम चाललेलं असतं. माकडाने अनुराग केला तर सर्प, जो कमठाचा जीव सर्प झालेला होता त्या पाण्यामध्ये, त्यांनी दंश केला. म्हणजे याच्यातून समजून घ्यायचं की राग आणि द्वेष ही संसार कसं वाढवतं आणि त्याच्यातून कशा पद्धतीने तो जर रागद्वेषाच्या अतीत झाला तरच तो सुटणार आहे ह्याच्यातून. मग त्याचाच हा बहुमान हे सगळे देवदेवांगना प्रगट करत आहे. हे देवा, तुझ्या गर्भ, जन्म, तप, केवल व मोक्ष या महोत्सव प्रसंगी होणाऱ्या पूजेच्या वेळी ऐरावताच्या दातावरील सरोवरात फुललेल्या कमळ समूहामध्ये नृत्य करीत असलेला देवींचा समूह जेथे आहे असे
तत्क्षणीच पूजेला जाण्याविषयी सर्व त्रैलोक्याला हुरूप आणणारा वाद्यांचा ध्वनी ऐकून देव तर जेथे गुंग होतात अर्थात आनंदाने वेडे होऊन जातात, तसेच हातरूपी कमळात धारण केलेल्या पुष्पमाळांनी रम्य दिसणाऱ्या देव स्त्रिया पूजेला केव्हा जाऊ म्हणून उत्सुक होत असतात. अशा देवांच्या आगमनाचा जय जयकार असतो. हे देवा, आपल्या मंगल पूजेच्या प्रसंगी ऐरावत हत्तीच्या दातावर असलेल्या सरोवरातील कमळवनात देवांगना नाचू लागतात. तत्क्षणीच वाद्यांच्या घोषाने देव तर वेडे होतात व हातात पुष्पमाळा धारण केल्यामुळे रम्य दिसत आहेत. अशा त्या देवस्त्रिया पूजेस जाण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. याप्रमाणे गर्भावतरण आदी पंचमंगल प्रसंगी पूजेस येणाऱ्या देवांच्या आगमनाचा मोठा जय जयकार असतो. नृत्यस्वर्दन्ति दन्ताम्बुरुभवननटन्नाकनारीनिकायः सद्यस्त्रैलोक्ययात्रोत्सवकरनिनदातोद्यमाद्यन्निलिम्ब हस्ताम्भोजातलीला विनिहितसुमनोदामरम्यामरस्त्री काम्यकल्याणपूजा विधिषु विजयते देवदेवागमस्ते. असं येणं तर ते भगवंताचा जय जयकार करत येतात खरं तर. पण या ठिकाणी एवढे देव, एवढ्या सगळ्या देवी वगैरे पाहून लोकांना वाटतं की किती मोठं हे उत्सव करतायत वगैरे, ह्या दृष्टीने तसं अन्य लोकांच्या दृष्टीने म्हटलं. म्हणजे त्या देवदेवींचा जय जयकार नाही आहे, भगवंतांचा जय जयकार आहे. भगवंतांचा जय जयकार.